आज होलिका दहन आहे, उद्या रंगपंचमी आहे, पण होळी साजरी करताना जरा सावधान, कारण होळीला दारू पिऊन धिंगाणा घालाल तर याद राखा, कारण मुंबई पोलीस तुमची रवानगी थेट जेलमध्ये करतील। मुंबई पोलिसांनी तसा इशाराच दिलाय। आजपासून ते होळीनंतर म्हणजेच 18 मार्च पर्यंत हे नियम लागू असणार आहेत। तळीरामांचा अतिरेक रोखण्यासाठी मुंबई पोलीस नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन करणार आहेत। याशिवाय गल्लीबोळात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। होळी, रंगपंचमी आणि दारू हे समीकरण बनलंय, त्या पार्श्वभूमीवर पादचारी वाहनांना त्रास होऊ नये, महिलांविरोधात गुन्हे घडू नयेत यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे। आता बातमी समोर येते राजकीय कोटातून। मुंबईत होळी धुलीवंदनाच्या दिवशी डीजे लाऊडस्पीकरला बंदी घालण्यात आली आहे आणि या संदर्भात बोलताना संजय राऊतांना वादग्रस्त विधान केले। पण पर्यावरणाची काळजी आहे तर महाकुंभमध्ये गंगा नदीत स्नान करायला का दिलं असा सवाल आता संजय राऊतांनी केलाय। दरम्यान संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहूयात। होळीला परवानगी मिळत नाहीये, गणपती उत्सवावर बंधन आहे, दिवाळीत फटाक्यांवर बंधन आहे, ठीक आहे, आम्हालाही माहिती आहे पर्यावरण वगैरे काय आहे ते। मग पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर गढूळ पाण्यामध्ये महाकुंभला लोकांना स्नान का करायला लावलं? तुम्हाला पर्यावरणाची इतकी काळजी आहे तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटारगंगेमध्ये लाखो कोटी रुपयांना लोकांना तुम्ही कोट्यवधी लोकांना तुम्ही का आतमध्ये डुबकी मारायला लावली? आणि महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या गोष्टी सांगता। आता बातमी समोर येते चिपळूणमधून। चिपळूण तालुक्यातल्या सावर्डेमध्ये शिमगोत्सवाची अनोखी परंपरा आहे। येथे चक्क पेटते निखारे एकमेकांवर मारले जातात। या खेळात मानापमानाप्रमाणे गावातील 2 गट परस्परांसमोर उभे राहून लाकडं पेटवतात। ढोल ताशांच्या गजरात आरोळ्या ठोकत सुमारे 30 फुटाच्या अंतरावरून ती पेटती लाकडं 5 वेळा एकमेकांवर फेकतात। यालाच होलटा शिमगा म्हणतात। मात्र ही जळती लाकडं अंगावर पडून कोणीही जखमी किंवा भाजत नाही। शेवटी उरलेली लाकडं एकत्र करून त्यांची होळी केली जाते। ही प्रथा अंगावर शहारे आणणारी आहे। मात्र या अनोख्या होलटा शिमग्यासाठी चाकरमानीही मोठी गर्दी करतात। होळीनिमित्त मुंबईच्या वरळी परिसरातील बीडीडी चाळीत टॉरेस घोटाळ्याच्या प्रमुखाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। भ्रष्टाचार नष्ट व्हावा यासाठी प्रतिकृतीचं दहन इथे करण्यात येणार आहे। वेगवेगळे देखावे करून ज्या समाजात तर हा देखावा नेमका कसा आहे दाखवतायत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे, पाहूयात। आज होलिका दिन आणि आजच्या दिवशी वाईट प्रवृत्तींचा दहन केलं जातं आणि नव्याने एक चांगली सुरुवात केली जाते। वेगवेगळे देखावे करून ज्या समाजातील वाईट प्रवृत्त्या आहेत त्यांचा एक प्रकारचा एक देखावा केला जातो आणि त्याचं दहन करून नव्याला एक सुरुवात केली जाते। मी आता वरळीतल्या बीडीडी या ठिकाणी आहे। 7978 या चाळीमध्ये आहे आणि सध्या आपण बघतोय की या ठिकाणी एक देखावा तयार करण्यात आलेला आहे। वीर नेताजी क्रीडा मंडळ यांच्यातर्फे हा देखावा तयार करण्यात आला आहे। टोरेस कॅम्प जो काही महिन्यांपूर्वी मुंबईत हा गाजलेला आहे। मुंबईकरांचे पैसे यामध्ये गुंतवण्यात आले होते, मात्र मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आणि लोकांचे या ठिकाणी हे पैसे बुडाले आणि हा एक घोटाळा जो झालेला आहे त्याचा एक स्वरूप किंवा त्याचा हा देखावा दाखवण्याचा प्रयत्न वीर नेताजी क्रीडा मंडळाने केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। यानंतर 36 जिल्ह्यातल्या सर्व महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। शिर्डीच्या साई मंदिरात होळी सणाचा उत्साह दिसून येतोय। साई समाधी मंदिर, गुरुस्थान मंदिर, द्वारकामाई आणि चावडी मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। गुरुस्थान मंदिरासमोर होळीचे विधिवत पूजन करून होलिका दहन करण्यात येणार आहे। जळगाव जिल्ह्यातल्या बंजारा समाजामध्ये होळी हा सण महत्त्वाचा मानला जातो। या समाजात आगळ्या वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते। महिला गोल रिंगण करून गाणी म्हणतात आणि नृत्य करतात। अशा प्रकारे बंजारा समाजात मोठ्या उत्साहात होळी हा सण साजरा केला जातो।
चिपळूण तालुक्यातल्या सावर्डेमध्ये शिमगोत्सवाची अनोखी प्रथा आहे। येथे चक्क पेटते निखारे एकमेकांवर मारले जातात। या खेळात मानापमानाप्रमाणेच गावातील 2 गट परस्परांसमोर उभे राहून लाकडं पेटवतात। सुमारे 30 फुटांच्या अंतरावरून ती पेटती लाकडं 5 वेळा एकमेकांवर फेकतात। यालाच होलटा शिमगा म्हणतात। होळी आणि रंगपंचमी निमित्त रंगांची उधळण करण्यासाठी नागरिक उत्साहात असून एपीएमसी बाजारपेठ विविध रंगांनी सजली आहे। यावर्षी रंगाच्या दरात अल्प प्रमाणात वाढ झाली आहे। बाजारात नैसर्गिक रंग विक्रीसाठी आणल्याची प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करतायत। जळगाव जिल्ह्यातील बंजारा समाजामध्ये होळी हा सण महत्त्वाचा मानला जातो। या समाजात आगळ्या वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते। महिला गोल रिंगण करून गाणी म्हणतात आणि नृत्य करतात। अशा प्रकारे बंजारा समाजात मोठ्या उत्साहात होळी हा सण साजरा केला जातो। अमरावतीच्या मेळघाटात आदिवासी बांधवांमध्ये होळीचा उत्साह दिसून आला। सकाळपासूनच पारंपरिक वेशभूषेत ते नृत्य करताना दिसले। दरम्यान हा सण 5 दिवस साजरा केला जात असून संध्याकाळी होळी दहन करण्यात येणार आहे। होळीच्या पार्श्वभूमीवर आजपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू झालंय। त्यामुळे होळीच्या दिवशी दारू पिऊन धिंगाणा केलात तर तुमची रवानगी तुरुंगात होऊ शकते। मुंबई पोलिसांनी असा इशाराच दिलाय। सुवर्णनगरी जैसलमेरमध्ये होळीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे। रंगपंचमी निमित्त शहरात रंगाची उधळण पाहायला मिळते। लक्ष्मीनाथ मंदिरात भाविक उत्सवात मग्न झालेत। एकमेकांवर रंग उधळत त्यांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली आहे। लक्ष्मीनाथ मंदिरात रंगाचा एक विशेष उत्सव आयोजित करण्यात आला आहे। पुण्यात तृप्ती देसाई यांच्याकडून होलिका दहन करण्यात आले। शाळेतील विद्यार्थिनीसह स्वारगेट चौकात हे होलिका दहन करण्यात आले। राज्यात वाढत असणारे बलात्कार आणि अत्याचाराच्या विरोधात तृप्ती देसाई यांनी प्रतिकात्मक होळी जाळली। होळीनिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळालाय। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची दुसरी लेन वाहतुकीस खुली केली आहे। कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्यास काही अंशी वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे। आता बातमी समोर येते लाडक्या बहिणींच्या संदर्भात। लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा झालेत। लाडकी बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळालेत। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबागर्दी झाली आहे। नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणींची रांग लागलेली दिसून आली आहे। तर आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळालेले आहेत। मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की 12 मार्चपर्यंत दोन्ही महिन्याचे पैसे हे टप्प्याटप्प्याने दिले जातील। तसंच 8 मार्चला पहिले फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला होता। तर आता 12 मार्चला पुढचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि तेच पैसे काढण्यासाठी आता जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिसरात लाडक्या बहिणींच्या रांगा लागलेल्या दिसतायत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर निकवडे। तर सागर, काय सांगाल, नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणींच्या रांगा लागलेल्या आहेत, तिकडचं नेमकी परिस्थिती काय आहे? नक्कीच लाडकी बहीण योजनेचे पैसे हे अकाउंटला आता पडलेले आहेत। अनेक महिलांना खरेदी करण्यासाठी खरं तर पैशांची गरज होती आणि त्यामुळे आता ऐन होळीच्या वेळेस अकाउंटला पैसे आल्यामुळे लाडकी बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आज सकाळपासूनच पोस्ट ऑफिस समोर पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे। अनेक म्हणजे 100 ते 200 मीटर पर्यंत या महिलांची रांग आज सकाळपासूनच पोस्ट ऑफिसच्या बाहेर लागल्याचं सध्या पाहायला मिळतंय। जी धन्यवाद सागर दिलेल्या या माहितीबद्दल। तर नंदुरबारमधली आपण दृश्य पाहतोय, लाडक्या बहिणींच्या पैसे काढण्यासाठी रांगा दिसून येत आहेत। लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्याचे पैसे आलेले आहेत।
आता बीडमधून मोठी बातमी समोर येतेय। दादा खिंडकर पिंपळनेर पोलिसांना शरण आलाय। त्याला पोलिसांनी अटक केली आहे। खिंडकर धनंजय देशमुखांचा साडू आहे। एका तरुणाला अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यात दादा खिंडकरसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। ना तुम्ही पोलीस आहेत, पोलीस तळपायावर पोलीस आहे तुम्ही, पोलीस। एक विशेष रिपोर्ट पाहूया। तर सरपंच देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळे दिसून आलाय। कुठे आणि कसा पाहूयात 60 सेकंदात ही बातमी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या 3 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी साम टीव्हीवर केलाय। गंगापूर रोड परिसरात सहदेवनगरच्या दत्त मंदिर परिसरामध्ये कृष्णा आंधळे वावरत असल्याची माहिती स्थानिकांनी। कृष्णा आंधळेनं तोंडाला मास्क आणि कपाळाला टिक्का लावला होता असं वर्णनही स्थानिकांनी केलं। नागरिकांनी हटकल्यानंतर बाईकवरून तो पळून गेल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि हेच सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागले। स्थानिकांच्या दाव्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली। त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण सुयोजित गार्डन या ठिकाणी फुटेज घेत आहोत आणि त्या पद्धतीने पुढे ते फुटेज सर्क्युलेट व्हायरल करून अशा वर्णनाची इसम किंवा गाडी मिळून आल्यास आम्ही त्यांना डिटेन करण्याचा प्रयत्न करतो आणि आमचे पथकही ऑलरेडी या अगोदर रवाना झालेले। कृष्णा आंधळे जिवंत नसल्याचा दावा अनेकांनी यापूर्वी केलाय। आता कृष्णा आंधळे जर नाशिक परिसरात असेल तर त्याला कधी बेड्या ठोकणार याबाबतही उत्सुकता आहे। यानंतर 36 जिल्ह्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर मधून। नागपुरातल्या उमरेड कऱ्हाडला अभयारण्यातील गोठणगाव गेट जवळ सध्या एक वाघीण आणि तिचे 5 बछडे पर्यटकांना भुरळ घालतायत। F2 नावाच्या या वाघिणीसह तिच्या 5 बछड्यांचे उमरेड कऱ्हाडला अभयारण्यात पर्यटकांना दर्शन होत असल्याने पर्यटक सुखावले। नंदुरबारच्या गुजर भवाली गावात विकास कामांवरून 2 गट थेट पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांना भिडलेत। गावातील विकास कामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप एका गटाने केला, मात्र सत्ताधारी गटाने विकास कामात मुद्दाम अडथळा आणला जात असल्याची तक्रार केली आणि हा वाद पोलीस स्टेशनमध्ये गेला। यावेळी तणाव निर्माण झाला होता। सरकारी यंत्रणेच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराचा प्रकार बदलापूर जवळच्या कासगावात उघडकीस आलाय। या ठिकाणी खासगी जागा मालकासाठी सरकारी पैशातून पूल बांधण्यात आल्याचा आरोप मनसेचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलाय। विशेष म्हणजे या पुलाच्या एका बाजूला चक्क तारेचं कुंपण करण्यात आलंय। अवैध गुरांची वाहतूक करणाऱ्या 3 वाहनांना जप्त करण्यात आले। जळगाव शहरातील भिलापुरा चौक परिसरात कारवाई करण्यात आली आहे आणि 5.5 लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आलाय। वाहनातून 14 गुरांची सुटका करण्यात आली आहे। त्यांना पांजरपोळ येथील गोशाळेत पाठवण्यात आलंय। तर आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येते। मुंबईत एल्फिस्टन ब्रिजवर एसटीच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झालाय। प्रणय बोडके असं या मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। प्रणय हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सोशल मीडिया विभागात कार्यरत होता। अपघातात 2 जण गंभीर जखमी सुद्धा झालेत, तर एसटी चालकाला अटक करण्यात आलेली आहे। तर मुंबईच्या प्रभादेवीत हा भीषण असा अपघात झालेला आहे। त्यात एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेले आहेत। ज्याचा मृत्यू झालाय तो प्रणय हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सोशल मीडिया विभागात कार्यरत होता। यानंतर वळूया 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे। मार्च महिन्यातच नाशिकचा पारा 38.7 अंशांवर गेलाय। तापमानात वाढ झाल्यानं नाशिककरांना उन्हाचे चटके बसतायत। मागील काही दिवसांपासून नाशिकच्या तापमानात सातत्यानं वाढ होतेय। गरज नसल्यास दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणं टाळा असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय। यवतमाळच्या कळंब तालुक्यातील मजरा गावात कोणतीही सोयी सुविधा उपलब्ध नाहीयेत। गावात गटार नसल्यानं गटारातील पाणी गावकऱ्यांच्या घरात जात असल्यानं वादविवाद होत आहेत। तसंच
अनेक सुविधा नसल्यानं गावकरी त्रस्त आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने मजरा गावातील नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाते. बदलापूर कात्रज परिसरातील स्वानंद अर्णव या इमारतीतील शेकडो रहिवाशांना अखेर मोठा दिलासा मिळालाय. साम टीव्हीच्या बातमीनंतर आता उल्हासनगर उपविभागीय अधिकाऱ्यांनी इमारतीच्या जागेवर पडलेलं आरक्षण बदलण्याचे आदेश दिलेत. तसेच जामीन अधिग्रहणापोटी चुकीच्या जागा मालकाला देण्यात आलेली रक्कमही परत घेण्याचे आदेश दिले.